ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत अगदी सोपी रेसिपी. आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल, हॉटेल स्टाईल झणझणीत आणि टेस्टी छोले चना मसाला. हे छोले इतके चविष्ट लागते की तुम्ही नक्कीच पुन्हा पुन्हा बनवाल. यासाठी लागणारे साहित्य आहे भिजवलेले छोले, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या. आणि मसाल्यामध्ये मी घरगुती मसाले यूज केले आहे. लाल तिखट आहे, तेजपान आहे, गरम मसाला, हळद, धने जिरे पावडर आणि मालवणी मसाला किंवा तुम्ही छोले मसालाही घेऊ शकतात. आमचे घरगुती मसाले आहेत आणि बाकीचा आहे कांदा. तर आपण एका साईडला कुकर गरम व्हायला ठेवूया आणि मी वेगळ्या स्टाईलने तुम्हाला दाखवत आहे छोले चना मसाला. नक्की ट्राय करा. कांदा, आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या छान एक चॉपर बोर्डमध्ये एकदम बारीकही नाही आणि एकदम जाडं नाही असं आपण चॉप करून घेऊया. छान असं वेगळी पद्धत आहे आणि झटपट होणार आहे. नक्की ट्राय करा. छान असं बारीक चॉप करून घेऊया दोन्ही चारही गोष्टी. कांदा, आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा कमेंट्समध्ये तुम्ही छोले मसाला कसे बनवतात. हा छान आपला असा बारीक मसाला तयार झाला आहे. कुकर गरम झाला आहे ऑलमोस्ट आपला. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. मी तुम्हाला काही खास सिक्रेट टिप्स पण सांगणार आहे. नक्की ट्राय करा. मी नेहमी बोलते जेवण बनवणे ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला तेल आहे. ऍड करूया. कला तुम्ही सगळ्यांनी जपावी म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन येते अगदी घरगुती जिरे, रेसिपी. मोहरी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कढीपत्ता बघा. आणि थोडासा हिंग ऍड करून छान असं परतून घेऊया. आता हा आपण चॉप केलेला बारीक कांदा, लसूण मसाला त्यात ॲड करूया. कांदा, लसूण, आलं आणि हिरव्या मिरच्या आणि ते छान असं सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया. त्याच्यातलं कच्चं पण जाईपर्यंत आपण परतूया. छोले बनवण्याच्या काही खास टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. छोले रात्रभर 8 ते 10 तास भिजले तर चणे छान मऊ आणि फुललेले होतात. टी बॅग वापरा. उकळताना टी बॅग घातल्याने छोलेला डार्क रंग आणि रिच टेस्ट येते. नक्की ट्राय करून बघा. हॉटेल स्टाईल टेस्ट येते. टी बॅग नसेल तर तुम्ही चहा पावडर एका कपड्यात कॉटनच्या बांधून क्लीन व्हाईट कपड्यात बांधून तुम्ही ती त्याच्यामध्ये टाकू शकतात चण्यामध्ये. चणे लवकर मऊ हवेत म्हणून चिमूटभर बेकिंग सोडा घालू शकतात. मसाले सांगितले आहे लाल तिखट, गरम मसाला, हळद, धना जिरा पावडर आणि छोले मसाला. आपला कांदा छान असा परतून झाला आहे मसाला. त्याच्यामध्ये आपण हे मसाले टाकून छान असे परतून घेऊया. कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतावा तरच ग्रेव्हीला छान चव येते. नेहमी लक्षात ठेवा. टोमॅटो शिजल्यावरच तेल सुटायला पाहिजे. यामुळे मसाला कच्चा राहत नाही. मसाले योग्य प्रमाणातच घ्यायचं. छोले मसाला, थोडा गरम मसाला, आमचूर पावडर परफेक्ट ढाबा स्टाईल टेस्ट देते, ऑप्शनल आहे. यामध्ये आपण बारीक चॉप केलेला टोमॅटो टाकूया आणि छान असं परतून घेऊया तेल सुटेपर्यंत. नक्की ह्याप्रमाणे ट्राय करा. छान असा आपला सुगंध घरभर पसरला आहे या मसाल्याचा. आणि यात भाजीमध्ये तमालपत्रही टाका, दालचिनी टाका, मोठी वेलची घातल्याने जबरदस्त फ्लेवर येतो. तुम्ही टोमॅटोसोबत 1 टेबलस्पून दही पण टाकू शकतात. हलकी खमंग आणि ढाबा स्टाईल टँगी टेस्ट येते. मी नाही टाकलं पण मी एक टिप्स म्हणून सांगते. टी बॅग ऐवजी चहा पाण्यात उकळून ते पाणी वापरलं तरी रंग असं छान येतो. थोडा अनारदाना पावडर वापरली, डाळिंब पावडर घातल्यास खास पंजाबी टेस्ट येते. थोडं काळं मीठ घातल्याने चव अजून उठून दिसते. आता आपला मसाला छान असा परतून झाला. त्याच्यात आपण छोले ॲड करून छान असं परतून घेऊया. मिक्स करूया.
तुम्हाला काही सिक्रेट ढाबा स्टाईल मी हॅक्स सांगणार आहे. 1 टीस्पून भाजलेले जिरा पावडर शेवटी घाला. थोडासा काळा मसाला, किचन किंग मसाला मिक्स करा. छोले जास्त पातळ करू नका, थिक ग्रेव्ही बेस्ट लागते. बनवल्यानंतर 10 ते 15 मिनटं झाकून ठेवा, टेस्ट डबल होते. थोडा बटर किंवा 1 टीस्पून क्रीम घातल्यास रेस्टॉरंट स्टाईल रिचनेस येतो. आणि यामध्ये आपण तमालपत्र, दालचिनी, वेलची घातल्यामुळे जबरदस्त फ्लेवर येतो. नक्की ट्राय करा. छान असं मिक्स झालं की याच्यामध्ये आपण गरम पाणी करून ठेवलेले मी ते ग्रेव्हीसाठी टाकूया. जर तुम्हाला ग्रेव्ही जाड करायची असेल, जर सपोज चुकून पाणी जास्त झालं आणि छोले मसाला पातळ झाला, तर तुम्ही तेच चणे थोडंसं स्मॅश करा. यामुळे ग्रेव्हीला थिक होते आणि रिच वाटते. तर कधी ग्रेव्ही पातळ झाली छोल्याची तर घाबरू नका. तेच चणे थोडे स्मॅश करून ग्रेव्ही आपण थोडीशी थिक करू शकतो. काही गोष्टी ऑप्शनल टिप्स आहे. चणे जर लवकर मऊ हवेत म्हणून जर चिमूटभर बेकिंग सोडा घालू शकतात, पण जास्त नाही. त्याने चणे पटकन मऊसर होतात. ही आपले 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये आपला हा छोले चणे मसाला तयार आहे. यामध्ये तुम्ही थोडीशी शेवटी कस्तुरी मेथी पण हाताने स्मॅश करून क्रश करून टाकू शकता. तर फ्लेवर जबरदस्त येतो. टी बॅग काढून घ्यायची. तर फ्रेंड्स, आपले गरमागरम ढाबा स्टाईल छोले चना मसाला तयार आहे. पूर्णपणे तयार झाले आहेत. बघायला किती सुंदर, बघा छान असा मऊ असे आपले छोले शिजले आहे. सुंदर रंग आणि ग्रेव्ही किती छान थिक रिच झाली आहे. जर तुम्ही लक्ष दिलं असेल तर आपण काही छोटे छोटे टिप्स वापरले आहे. जरी टी बॅग वापरणं, थोडे चणे स्मॅश करणं, शेवटी कस्तुरी मेथी घालणं, यामुळे आपल्या छोलेला हॉटेलसारखा टेस्ट येतो. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमचा फीडबॅक मला खूप मोटिवेट करतो आणि अजून छान रेसिपी घेऊन यायला इन्स्पायर करतो. आणि जर तुम्हाला अशीच सोपी, झटपट आणि टेस्टी रेसिपी शिकायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग आजचे हे छोले बनवा आणि गरम भटुरे किंवा पोळीसोबत एन्जॉय करा. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन चविष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत खुश राहा, स्वयंपाकाचा आनंद घ्या. पुन्हा भेटूया एक नवीन चवीसोबत. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केला असेल तर बेल आयकॉनवरती नक्की प्रेस करा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ अपलोड केल्यास तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.